नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी आपला पक्षाचा जो काही जाहीरनामा आहे, ज्याला आपण मॅनिफेस्टो म्हणतो, तर तो प्रसिद्ध केलेला आहे. एकूण 11 प्रकारचे निर्णय त्यांनी यामध्ये घेतलेले आहेत. तर हे पक्ष जर जे सत्तेमध्ये आला तर कोणत्या प्रकारचे निर्णय या माध्यमातून घेणार आहेत, ते या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर याबद्दलचीच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. लोकसभा निवडणूक जाहीरनामा 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आत्मनिर्भर भारत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संकल्प. एकूण 11 प्रकारचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवण्यास प्रयत्न करणार. विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवून 12 बलुतेदार वर्गासाठी कौशल्य विकासाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढीचे प्रयत्न करणार. पुढे आहे कौशल्य विकास प्रशिक्षित युवकांना खाजगी कंपन्यात कंत्राटी म्हणून मिळत असलेल्या मानधनात वाढ करून दरमहा 20,000 रुपये करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील. सध्या मिळत असलेलं जे काही मानधन आहे त्यामध्ये एकूण वाढ करून दरमहा 20,000 रुपये करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील राहील. त्यानंतर पुढे आहे महाराष्ट्र राज्य विकसित भारताच्या प्रगतीचा मुख्य स्रोत राहील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध. महाराष्ट्र राज्य विकसित भारताच्या प्रगतीचा मुख्य स्रोत इथे राहणार आहे, त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने झेप घेत आहे. यात महाराष्ट्र $1 ट्रिलियन सिंहाचा वाटा उचलेल. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर संकलनात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे आर्थिक उत्पन्न आणखी वाढवून देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान सर्वश्रेष्ठ असण्यावर भर दिला जाईल. सध्या मुद्रा योजनेतून 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मुद्रा योजनेसंदर्भात सांगितलेलं आहे. सध्या 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते, यात वाढ करून 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार. राज्यात देशी विदेशी गुंतवणुकीला चालना देऊन हाताला काम आणि प्रत्येक परिवाराला दाम हा संकल्प. खादी आणि ग्रामोद्योगसह वस्त्रोद्योगाला सक्षम तंत्रज्ञानाची जोड देऊन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची उभारणी आणि उद्योगांना चालना देणे. शाश्वत कर्ज पुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यावर कटाक्ष. रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योजकांना आणि स्वावलंबन आणि दीर्घकालीन उत्पादन निर्मितीची हमी लाभेल अशा धोरणावर भर देणार आहे. तर हा होता मित्रांनो जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात. तर तुम्हाला काय वाटते या जाहीरनाम्यासंदर्भात कमेंट करून अवश्य सांगा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.